ब्लड प्रेशर वाढण्यासाठी दोन कारणं असतात. एक आपण प्रायमरी हायपरटेन्शन म्हणतो आणि एक सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतो. तर आधी मी सेकंडरी हायपरटेन्शन म्हणजे काय सांगतो. म्हणजे एखाद्याला जर क्रॉनिक किडनी डिसीज असेल, जर एखाद्या डायलिसिसवर असतील किंवा किडनीला काय आजार असेल तर त्याचं ब्लड प्रेशर वाढतं, त्याला आपण सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतो. एखाद्याला थायरॉईडचं प्रमाण जर शरीरामध्ये जास्त असेल तरी ब्लड प्रेशर वाढतं. ओबेसिटी किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम असेल तर ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. व काही रेअर प्रकार म्हणजे फिओक्रोमोसायटोमा अशा प्रकारचे आजार असतील तरी ब्लड प्रेशर वाढलेलं असतात. म्हणजे या आजारामुळे वाढलेला जो ब्लड प्रेशर आहे त्याला आम्ही सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतो. आणि त्याची ट्रीटमेंट म्हणजे या आजारांचं निदान करणं, त्याची ट्रीटमेंट करणं. थायरॉईडची ट्रीटमेंट केली, आपण किडनी डिसीजची ट्रीटमेंट केली की हे ब्लड प्रेशर सगळे कमी होऊन जातात. पण जो प्रायमरी हायपरटेन्शन आहे, जो 80% लोकांना असतो, म्हणजे ज्याला कारण काहीच नाही आहे, तो जेनेटिक असू शकतो, तो स्ट्रेस असू शकतो, तो डाएटमुळे आलेला असू शकतो, हा सगळा हायपरटेन्शन हा इसेन्शियल किंवा प्रायमरी हायपरटेन्शन या प्रकारात मोडतो. आणि त्याला आपल्या ब्लड प्रेशरच्या लेवलप्रमाणे गोळ्या घेणं किंवा डाएट मॉडिफिकेशन किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन या पद्धतीनंच आपण तो ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकतो.